लोदगा सर्कल हे कधी शिवसेनेचं किंवा बीजेपीचं नव्हतं, काँग्रेसचं सर्कल आहे तिथं. तो तिथं काय झाले दोन संतोष, आणि ते दोन संतोषामुळं जनतेमध्ये असंतोष पसरलेला आहे. देता मी कधी कुठल्या माझ्या सर्कलमध्ये कुठल्या गटातटात गेलेलं नाही, कुठलं भ्रष्ट मार्गानं काही केलेलं नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. माझ्या सगळ्या बहुजन समाजाला सोबत घेऊन मी चेअरमन म्हणून निवडून आले. दुसऱ्या वेळेस बिनविरोध मी मांजरा कृषी विज्ञान केंद्रावर लढल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी माझी अमित भैयांनी, माझे दैवत असलेले माझे नेते अमित भैयांनी माझी मांजरा कृषी विज्ञान केंद्रावर एक काहीतरी उत्साह यावा पडलेल्या उमेदवाराला म्हणून उभारी देण्यासाठी मला लगेच तिथं सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर औसा तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्याचं दिलं महिला काँग्रेसची. त्यानंतर लगेच तिथं 5 वर्षे सक्षमपणे काम केल्यानंतर जिल्हा महिला काँग्रेसचं अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. आणि त्यानंतर मी माझ्या गावात प्रस्थापितांना धक्का देत पहिली महिला चेअरमन म्हणून माझ्याच भावकीच्या विरोधात माझ्या सगळ्या बहुजन समाजाला सोबत घेऊन मी चेअरमन म्हणून निवडून आले. दुसऱ्या वेळेस बिनविरोध आमची गंगामाय आमची तावरजा नदीला उपसण्याचं काम केलं आणि त्याची पावती म्हणून मला सगळ्या लोकांनी तिथं मला चेअरमनपदी काम करण्याची संधी दिली. आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेससुद्धा मी बहुमतानं निवडून आले. आज 19 वर्षे झालं मी माझ्या गावची चेअरमन सोसायटीची म्हणून काम करते आणि त्याचीच पावती म्हणून साहेबांनी जिल्हा बँकेवर गेले 9 ते 10 वर्ष झालं आता तिथं मला काम करण्याची संधी दिली. आणि आज मला एक चांगलं व्यासपीठ मिनी विधानसभा तिथं मला आज जिल्हा परिषदेचं तिथं तिकीट मिळालं. ही खरं तर माझ्यासाठी मी माझ्या नेत्यांचे आभार मानते. आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय भैया साहेब आणि आदरणीय धीरज देशमुख साहेब यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि माझी सीट निश्चित येणार आणि त्यात मी कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही, मी आवर्जून सांगते. माझ्यासोबतचे उमेदवार अतिशय मी माझं भाग्य समजते. खूप चांगले उमेदवार मिळालेले आहेत. हसेगाव पंचायत समितीमध्ये उदयसिंह माणिकराव गायकवाड अतिशय चांगला माणूस, अतिशय सज्जन, गरीब आहे परंतु सज्जन, सतत लोकांच्या सेवेला धावून जाणारा, सरपंच राहिलेला, सदस्य राहिलेला तो, आणि सतत निराधार लोकांच्या संपर्कात असलेला, गोरगरिबांच्या संपर्कात असलेला, प्रत्येकाचं काम करणारा, कायम दररोजचं कामच त्याचं असते की सगळ्या लोकांमध्ये कुणाच्या अडी अडचणी त्या भागातील आहेत त्या सर्वांचं काम करणे, सेवाभाव धरून सेवा धर्म समजून म्हणजे त्या उमेदवाराला तोडच नाही आमच्या आज रोजीला. त्याचबरोबर आम्हाला लोदगा गणामध्ये सुद्धा अतिशय आमच्या पल्लवीताई घोडके मागच्या 2017ला त्यांनी जिल्हा परिषद लढवलेली आहे. त्यांचे मिस्टर सरपंच राहिलेले आहेत गावात. त्याचबरोबर त्या स्वतः आत्ता सध्या आजतागायत आज ग्रामपंचायत सदस्य आहेत तिथं निवडून आलेल्या. आणि त्यांच्याविषयी त्या पूर्ण परिसरामध्ये अतिशय परिचयाचा असा उमेदवार आम्हाला भेटलेला आहे. मी माझं भाग्य समजते की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथं काम करायला मिळालं. माझी आई अतिशय अशिक्षित, ग्रामीण भागातील 5वी पास झालेली माझी आई. त्यावेळेस कसलंही दळणवळण नव्हतं, कसलंही वाहनाचं सुविधा नसताना गावाकडून चालत येऊन लातूर गाठून सभा घेणे, साहेबांची भेट घेणे, लोकांचे कामं करणे. ग्रामपंचायतीला पहिल्यांदा 2 मतानं पडल्या त्या. परंतु ज्यावेळेस सोबतचे सगळे रडू लागले तहसीलपासून आल्यानंतर निकाल ऐकल्यानंतर सगळ्यांना माझ्या आईनं पेढे चारले. पेढे चारून म्हणले जाऊ दे, आपल्याला 2 माणसाला आपला स्वभाव आवडला नसेल, पुढच्या काळामध्ये आपण 5 वर्ष सेवा करू आणि पुन्हा मतदाराला सामोरं जाऊ अशा पद्धतीनं म्हणल्यानंतर त्यांनी दुसऱ्यानंतर टर्मला दणदणीत, परंतु ज्या टर्मला त्यांनी पडले आणि ज्यांनी पडलं त्यांना सरपंच होऊ दिल्या नाहीत त्यांनी. हा सुद्धा त्यांचा इतिहास खरं तर घेण्यासारखा आहे, म्हणजे लढाऊ बाणा कसा असतो. आणि मग त्यावेळेस नंतर दुसऱ्या वेळेस ग्रामपंचायत सदस्य झाल्या. परवाच्याच ग्रामपंचायतमध्ये या अगोदरच्या त्या सरपंच म्हणून निवडून आल्या. पंचायत समितीला 1991ला त्या ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीला निवडून आल्या. त्यानंतर आदरणीय दिलीपराव साहेबांनी माझी आई घरी दळण करत असताना फोन आला की ताई तुम्हाला रेणा कारखान्यावर काम करायचे संचालक म्हणून. तिथं त्यांनी 8 वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्यावेळेस माझ्या आईनं माझं स्वतःचं सासर आज मतदारसंघात आहे आणि तिचं माहेर आहे, ते माहेर तिनं रेणा परिवारात घेण्याचं काम केलं. रेणा कारखान्यात साहेब घेतलं पाहिजे म्हणून गोंद्री असेल ते गोंद्रीसुद्धा त्या रेणा परिवारात घेण्याचं काम केलं. त्याचबरोबर हसाळा, शिंदाळा असतील ही गावंसुद्धा रेणा परिवारात घेण्याचं, शिवणी असेल ते सर्व गावं तिथं शेअर्स वाटप केले. आणि अतिशय लढाऊ बाण्याचा आणि तो वारसा माझे वडील अतिशय धार्मिक सज्जन पंचक्रोशीतले लोक येऊन तिथं माझ्या वडिलांचा सल्ला घ्यायचे की हा धर्म कुठला, हा धर्म कसा आहे, तो धर्म. परंतु माझ्या वडिलांनी शिकवण दिली की सगळे धर्म एक समान आहेत, सगळ्यांमध्ये विचार चांगले शिकवलेले आहेत.
4 दिवसापासून 8 दिवसापासून आपण प्रचार करतात. कशा प्रकारचं वातावरण आहे, लोकांचा रिस्पॉन्स कसा? अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, कारण ही सीट आहे महिलेची. ही सीट कोणाची आहे की ती महिला सर्वसाधारण आहे. परंतु तिथं काय झाले, दोन संतोष, आणि ते दोन संतोषामुळं जनतेमध्ये असंतोष पसरलेला आहे. त्या दोन संतोषात त्यांच्या वहिनी उभा टाकल्या. लाडक्या बहिणीचा जमाना आहे. लाडकी मी बहीण आहे, त्या वहिनी आहेत. त्याच्यामुळं वहिनीची सीट न लागता लाडक्या बहिणीची सीट लागणार आहे तिथं. यात कसल्याच प्रकारची शंका नाही. जनतेचं मत आहे की एक ॲक्टिव्ह महिला आहे, एक काम करणारी महिला आहे, कर्तबगार महिला आहे, जी स्वतः आपल्यापर्यंत येते, पोहोचते, आपले फोन उचलते. कुठल्याही जिल्हा परिषद सदस्य म्हणून मधला कुठलाही अडथळा नाही, आणि म्हणून लोकांना ते पसंत पडत आहे. हे वावड्या उठवण्यासारखी मुद्दाम जाणून बुजून परिस्थिती, कारण वावड्या उठवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुसऱ्या हातात काहीच नाही. त्यांना ग्राउंड लेवलला कुठलं काम नाही आहे, ग्राउंड लेवलला त्यांचं सर्कल नाही. लोदगा सर्कल हे कधीच शिवसेनेचं किंवा BJPचं नव्हतं, काँग्रेसचं सर्कल आहे तिथं. तिथं अगोदर आमचे सदस्य राहिलेले आहेत, एक वेळेस राष्ट्रवादीचे सदस्य लागलेले आहेत. त्यामुळं तिथं इतर सगळे काही विषयच नाही. तिथं अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. परंतु आम्हाला कुठंतरी असल्या गोष्टीत गुंतवून ठेवून आम्हाला लोकांपर्यंत जाण्यास वेळ मिळू नये, आम्हाला आमच्या लोकांचा संपर्क होण्यासाठी आम्हाला इकडं परिस्थिती बिघडवून ठेवायचं, इकडंच अडकवून ठेवायचं. आजचा दिवस तर ते पूर्ण सक्सेसच झालेले आहेत. आमच्या सकाळपासून नियोजित दौरा आम्हाला करायचा होता, परंतु त्यांनी आजचा पूर्ण दिवस तर ते बिघडवण्याचंच काम केलेलं आहे. तरी पण मी संध्याकाळी लगेच गावात जाणार आहे. मी मतदारांना आवाहन करू इच्छिते की आपण असल्या कसल्याही वावड्यांना, भुलतापांना बळी न पडता तुम्ही सद्विवेक बुद्धीनं माझे मतदार विचारपूर्वक मतदान करणार आहेत 5 तारखेला, की तुम्ही कर्तबगार चांगल्या महिलेला, जी तुमचं ठामपणे कसल्याही भूलतापानं देता, मी कधी कुठल्या माझ्या सर्कलमध्ये कुठल्या गटातटात गेलेलं नाही, कुठलं भ्रष्ट मार्गानं काही केलेलं नाही, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. सर्व धर्मसमभाव माझ्या घरातही मला तो मान्य नाही आहे. माझ्या घरापर्यंत, किचनपर्यंत सगळ्या धर्माला सताड दारं उघडी आहेत. माझ्या वडिलांनी उर्दू शाळा, रात्री माझ्या गावातल्या बांधवाला शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे, तुम्ही शिकलं पाहिजे म्हणून स्वतः रात्री बसून माझ्या बांधवाला, आजही माझ्या माहेरात तुम्ही गेलात तर तिथं सांगतील लोक की आम्हाला गुरुजीने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे, माझ्या आईने शाळा शिकवलेली आहे. अशा वातावरणात वाढलेली आहे. त्याच्यामुळं मी मतदारांना आवाहन करू इच्छिते की तुम्ही विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. काँग्रेसची विचारधारा आणि त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा असेल तर मांजरा परिवार आदरणीय आमचे साहेब, आमचं दैवत विलासरावजी देशमुख साहेब यांनी सर्व धर्माला कधीही जातीभेद केला नाही. सर्व धर्माला सोबत घेऊन जी आपली विचारधारा जोपासलेली आहे आणि चांगला सर्वांगीण लातूर जिल्ह्याचा विकास केलेला आहे, आणि ती जबाबदारी त्यांनी आता इथल्या जनतेवर सोपवून गेलेली आहे. म्हणून जनता निश्चित चांगला उमेदवार निवडणार याची मला खात्री आहे.